नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये। चला, आज आहे गुढीपाडवा आणि व्हिडिओ कदाचित लेट येईल, पण तरीसुद्धा गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा। सकाळी सकाळीच इथे स्वयंपाकाची तयारी चालू झालेली होती। तसं गावाकडे असं म्हणतात की दिवस उगवण्या अगोदरच गुढी उभारलेली खूप चांगली असते, पण तसं सकाळी सकाळी एवढं आवरत नाही आणि सगळे उठलेले पण नसतात, त्यामुळे मग थोडासा उशीर होतोच। तर इथे मी आता स्वयंपाकाला पण लागलेले होते आणि बाकीची तयारी बाहेर करायची होती आणि आज यांना गावाकडे जायचं असल्यामुळे मग दिवसभर हे काही जेवायला राहणार नाही, त्यामुळे म्हटलं जाऊ द्या आता गुढीच्या सोबतच नैवेद्यासोबत लगेचच आपला हा स्वयंपाक पण उरकून घ्यावा, म्हणजे मग एकदा ते गेले की मग नंतर जेवायला घरी कोणी राहणार नाही आणि मग स्वयंपाक करून देखील कोणी खायला नसलं की मग काहीच उल्हास राहत नाही। त्यामुळे म्हटलं दुपारी स्वयंपाकाला लागण्यापेक्षा आताच करून घेऊया, मग हे जेवून गेले की मग मलाही छान वाटेल। तर आज मी मस्त असा पुरी भाजीचा बेत इथे ठेवलेला आहे। तर बऱ्याच ठिकाणी पुरी भाजीच बनवली जाते आज गुढीपाडव्यासाठी आणि काही ठिकाणी पुरणपोळीचा पण नैवेद्य असतो, पण पुरणपोळीचं कसं असतं सगळे काही आवडीनं खात नाही आणि यांना आणि आभईला अजिबातच ते आवडत नाही, त्यामुळे म्हटलं मग पुरी भाजी आवडीने खातील पण थोडीशी तिखट भाजी बनवली ना की मग यांना तिखट खूप जास्त आवडतं आणि मग म्हटलं बटाट्याची भाजी छान अशी चमचमीत बनवूया। आणि बरेच दिवस झाले तसे मी पुऱ्या काही बनवलेलंच नाही आहे, कारण तेलकटचं प्रमाण मी खूप जास्त कमी केलं आहे। सोबतच माझ्यासोबत मी सगळ्यांनाच तेलकट कमीच देते, कारण माझं थोडंसं कोलेस्ट्रॉल मध्यंतरी वाढून आलं होतं, तर त्यामुळे म्हटलं जाऊ द्या तेलकट सगळ्यांसाठीच खाल्लेलं चांगलं नसतं, पण मग कधीतरी एखाद्या वेळेस खायला काहीच हरकत नाही बरं का। आणि आपल्या जिभेला पण वाटतं ना कधीतरी चमचमीत खावं, तर मग मी देखील आज मस्त पोट भरून पुरी भाजी खाणार आहे आणि यांच्यासाठी पण छान अशी पुरी भाजी बनवणार आहे। तर माझी भाजी बनवण्याची पद्धत अशी आहे बरं का, मी तेल टाकलं, त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले, जिरे छान तडतडू दिले आणि कांदे 2 ते 3 मस्त असे बारीक कापून घेतलेले होते ते त्यामध्ये टाकले। नंतर थोडासा कढीपत्ता टाकला आणि एक साईडने माझी वरण पण शिजलेलं होतं, वरणाला पण छान अशी फोडणी देऊन घेतली आणि हे छान परतल्यानंतर यामध्ये आता टोमॅटो घालणार आहे आणि टोमॅटो घातल्यावर लगेचच त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं ना की मग ते छान टोमॅटो त्यामध्ये स्मॅश होतात, पण आज मी थोडं विसरल्यामुळं मी लेट मीठ टाकलं होतं। तर आलू मटारची भाजी मला खरं तर बनवायची होती, पण मटार हे बघायला गेले बाहेर तर आता काही भेटत नाही आणि आता असं वाटलं की मटारच्या शेंगा घेऊन आपण ते स्टोअर करून ठेवायला पाहिजे होते, पण तेव्हा काही लक्षात आलं नाही आणि आता मटारची भाजी खावीशी वाटते तर आता ते भेटत नाही। आणि जेव्हा भेटत होते तेव्हा त्याला एवढं बोर झालं होतं ना की सारखे कशातही मटार, तर ते खाऊन खाऊन पण बोर झालं होतं। ते असंच असतं, जेव्हा आपल्याकडे जी गोष्ट नसते ना तेव्हाच आपल्याला त्याची किंमत कळत असते, हे खरं आहे। आणि चला आता यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट पण घालून घेतला आणि पाणी टाकून घेते आणि बटाटे उकडूनच मी पुरी भाजीसोबतची जी भाजी आहे ना तर ती बनवत असते। उकडून ती भाजी खरंच खूप छान लागते, लग्नातल्यासारखी अगदी मस्त अशी पुरी भाजी ती लागते। पाणी टाकून घेतलं आणि उकडलेले बटाटे थोडेसे उकळे आल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान मंद आचेवर ही भाजी खूप वेळ छान शिजू द्यायची आहे, म्हणजे काय होतं भाजीतले जे बटाटे आहेत ना ते त्यामध्ये मस्त असे गळले जातात आणि भाजीला घट्टपणा पण येतो आणि टेक्स्चर पण खूप छान येतं आणि चवीला तर अगदीच मस्त लागते। तर या पद्धतीने मी करते, तुम्ही देखील अशा पद्धतीने करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। चला आता भाजी होती तोपर्यंत मग पीठ पण भिजवून घ्यायचं आहे मला। आणि हा तांब्यांना कितीही वेळा घासला, आठवड्यातून 2दा-3दा, तरीसुद्धा याच्यावरती असे डाग पडतातच बरं का। आणि मी भरपूर सोल्युशन करून बघितले, काय यूट्यूबवर बघून तांबे आणि म्हणजे तांब्याचे भांडे जे आहेत ना ते घासून बघितले, पण जसं पितांबरीने निघतं ना तसं कशानेच निघत नाही बरं का। तर त्यामुळे म्हटलं जाऊ द्या, दुसऱ्या झंझटमध्ये पडण्यापेक्षा आपलं हे जे भैया पावडर, पितांबरी काही वापरते मी, कधी भैया पावडर कधी पितांबरी। तर सध्या माझ्याकडे भैया पावडर होतं, तर याने अगदी 2 मिनिटात निघतं आणि 2-3 दिवसात खराब पण होतं, पण जेव्हा आपल्याला वापरायचं आहे तेव्हा जर भैया पावडरने घासून घेतलं ना तर तेव्हा ते खूप छान असं दिसायला मस्त चकचकीत दिसतं। त्यामुळे मग दुसऱ्या बाकीच्या झंझटमध्ये पडण्यापेक्षा मी आता तरी पितांबरी आणि भैया पावडरच यूज करते।
स्वयंपाकाची थोडीफार तयारी करून मी लगेचच बाहेर आले आणि जिथे गुढी उभारायची असते ना तिथे छान असं स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं आणि त्यानंतर जो कलश आपल्याला ठेवायचा असतो ना तर त्या कलशावर अशा पद्धतीने स्वस्तिक काढून घेते आणि साडीच्या अशा नेऱ्या घालून घेते। तर गुढीसाठी खरं तर कोरीच साडी वापरली जाते आणि ही साडी मी स्पेशली देवांच्या कामासाठीच ठेवलेली आहे, म्हणजे महालक्ष्मीच्या वेळेस जर काही काम असेल किंवा मग गुढीसाठी तर हीच साडी मी जास्त करून यूज करत असते। तर यांच्याकडून छान असं घट्ट बांधून घेतलं कारण दिवसभर गुढी ठेवायची असते आणि मग ती सटकायला नको आणि एवढी काही मला व्यवस्थित बांधता आली नसती, तर यांनी छान अशी बांधून दिली। आता स्वयंपाकाची अर्धी तयारी माझी झालेली होती, पण म्हटलं आता बऱ्याच जणांच्या गुढ्या उभारलेल्या पण दिसू लागल्या होत्या, तर म्हटलं अगोदर गुढीचं उभारून घ्यावी आणि मग नंतर आपलं घरातील काम चाललंच आहे। तर गुढीसाठी ना आज लिंबाच्या डहाळ्याचा खूप जास्त मान असतो, त्यानंतर गाठीचा पण, तर ते देखील बांधून घेतलं छान असं। आणि खरंच सणाच्या दिवशी किती छान वाटतं ना, सकाळी सकाळी ते वाईब्सच वेगळे असतात, सगळे आपल्या आपल्या कामांमध्ये गुंतलेले आणि सगळ्यांची तीच धांदल असते, आवरा पटापटा हे करा ते करा। तसं त्याच पद्धतीने आमचं देखील आज छान अशी तयारी आणि मस्त सगळे बाहेर आलेले आणि छान सगळ्यांची तयारी चालू होती। तर इथे मी जे स्टूल आहे माझ्याकडे तर त्यावरतीच गुढी उभारून घेतली। खरं तर गच्चीवर वाटलं होतं की वर टेरेसवरच करावी गुढी, पण मग नंतर म्हटलं नको, आज पाऊस पण सांगितलेला आहे, जास्त वारं वगैरे सुटलं तर पुन्हा गुढी पडायला वगैरे नको, म्हणून मग आम्ही टेरेसवर न हे करता खालीच स्टूलवरती अशा पद्धतीने खिडकीजवळच गुढी उभारून घेतली। आणि खरं सांगायचं म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आमच्याकडे एवढा जोरात पाऊस आला, बरं झालं मी म्हणजे ते डोकं लावलं, म्हणून नसता आमची पण गुढी पूर्ण ओली झाली असती, कारण बऱ्याच जणांच्या आमच्याकडे गुढ्या काहींच्या तर खालीसुद्धा पडल्या होत्या। आणि असं आपण वर्षातून एकदाच आपला हा सण येत असतो आणि त्यामध्ये जर असं काही झालं तर खरंच खूप वाईट वाटतं। त्यामुळे मग म्हटलं बरं झालं आपण तरी खाली कमीत कमी गुढी उभारली। तर गुढी उभारली तर तेवढ्याच याने एवढ्या म्हणजे जे बाहेर आमचं पोर्च आहे ना त्याला एवढा छान लुक आलेला होता। आणि शर्यू पण आंघोळ वगैरे करून, आणि आज तिने खूप जास्तीचं तेल इथे लावलेलं होतं कारण आईंनी तिला आज आंघोळ घातली होती आणि ज्यावेळेस आई तिला आंघोळ घालतात ना तर त्यावेळेस त्या खूप जास्त तेल लावतात आणि ती आज अशी मस्त चिपकू झाली होती, क्यूट दिसत होती आणि तिला आज आईंच्याच हाताने आंघोळ करायची होती। तर येऊन बसली बाहेर आणि तिला पण छान वाटत होतं। तिला असं काही असेल, मी जर काही कामात असेल महालक्ष्मीच्या वेळेस पण मी जेव्हा तयारी करत असते ना तिला एवढं आवडतं ना, आणि ती माझ्याजवळून हालतच नाही, तिला ते बघायचं असतं मम्मा कसं करते काय करते, आणि तिला पण करायचं असतं। बघू शकताय किती वेळा ती दर्शन घेते कारण मी घेतलं ना तर त्यामुळे, आणि असेच तिचे नखरे चालू असतात। तर अभयने पण छान असं गुढीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आले पुन्हा घरामध्ये। आता गुढीचं उभारून वगैरे झालेलं होतं, तर मी इथे आज मखाना आणि शेवयाची छान अशी खीर बनवते आणि सोबतच पुरी भाजी तर असणारच आहे। सगळ्यात अगोदर मस्त असं दूध उकळायला ठेवलं, 1 लिटर दूध इथे मी घेतलेलं होतं आणि नंतर मग शेवया त्यामध्ये तुपामध्ये छान अशा भाजून दुधामध्ये टाकायच्या होत्या। पण झालं असं की माझं हे जे तडका पॅन आहे ना तर म्हटलं याच्यातच भाजाव्या आणि टाकाव्या, पण त्यामध्ये त्या काही बसायना व्यवस्थित हलवता पण येईना, मग पुन्हा त्याला ट्रान्सफर करून घेतलं पॅनमध्ये मोठ्या आणि त्यामध्ये तूप काजू बदाम हे सगळं टाकून छान असं भाजून घेतलं आणि ते छान भाजलं की मग ते दुधामध्ये ॲड करायचे। तोपर्यंत मखाने टाकून दूध छान उकळत ठेवलेलं होतं आणि खरंच खिरीचा स्वयंपाक खूप सोपा असतो आणि त्यात आवडीने सगळे खातात पण। तर पुरणपोळी आमच्याकडे खास आवडत नाही कुणाला, म्हणजे आमच्या माणसांना तर अजिबातच पुरण ते आवडीने खात नाही, त्यामुळे म्हटलं पुरी भाजी मस्त ते आवडीने खातील। चला आता इथे नैवेद्याच्या पुऱ्या अगोदर तळून घेते, त्यानंतर मग ज्या खाण्यासाठीच्या आहे तर सगळ्यात अगोदर तर नैवेद्य ठेवून घेईल गुढीसाठी आणि मग त्यानंतर बाकीचे जेवणासाठी गरमागरम सगळ्यांसाठी पुऱ्या तळेल आणि ते जेवून जातील आणि त्यानंतर मग आम्ही पण जेवायला बसू। तर अशा हा गुढीपाडव्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि त्यानंतर मी आमच्यासाठी पण मोठ्या साईजच्या थोड्याशा पुऱ्या तळायला घेतल्या। आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार। त्यानंतर नैवेद्य छान अर्पण करून घेतला, भेटूया परत, तोपर्यंत बाय।